चैत्र शुद्ध नवमी म्हणजे श्री रामनवमी. प्रभू श्री रामचंद्रांच्या नैवेद्यासाठी दक्षिण भारतात किंवा महाराष्ट्रातल्या काही भागामध्ये सुद्धा हे पानकम बनवण्याची प्रथा आहे. श्री रामचंद्रांच्या नैवेद्यासाठी हे पानकम का बरं बनवलं जातं? कारण हे शरीराला आतून थंडावा देतं आणि उष्णतेचा त्रास आपल्याला कमी होतो. म्हणूनच हे पानकम नैवेद्यासाठी श्री रामनवमीला आवर्जून तयार करतात. याची साधी सोपी आणि अचूक पद्धत पाहणार आहोत. नमस्कार, मी प्रिया. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. इथे मी एका छोट्याशा तामणामध्ये छान अशी सुंदर सजावट करून घेतलेली आहे आणि साधारण एक ग्लासभर इतकंच मी नैवेद्यासाठी हे पानकम तयार करणार आहे. म्हणूनच अगदी छोटं प्रमाण दाखवतेय. 2 चमचे इतका बारीक चिरलेला गूळ घेतलेला आहे आणि त्या गुळामध्ये साधारण ग्लासभर इतकं पाणी घालणार आहे. साधारण 1 ग्लास इतकंच आपण हे पानकम तयार करतोय. दक्षिण भारतामध्ये प्रचंड उन्हाळा असतो, उष्णता आपल्यापेक्षा थोडीशी जास्त असते. अशा वेळी तिकडे श्री रामनवमीच्या दरम्यान प्रत्येक मंदिरामध्ये हे पेय आवर्जून सगळ्यांना प्रसाद म्हणून देतातच. बरोबरीने सुंठवडा सुद्धा तयार केला जातो. आता संपूर्णपणे गूळ बघा हा विरघळला आहे. इथे मी माठातील थंडगार पाणी वापरलं होतं. आपल्याकडे पण बघा प्राचीन काळी हीच पद्धत होती की कोणीही पाहुणे आल्यानंतर त्यांना पाणी देण्याऐवजी एक छोटासा गुळाचा खडा आणि मग पाणी देत असे. असं हे गूळ पाणी आरोग्याच्या दृष्टीने फारच उपयोगी आहे. आता आपण साधारण 1 ग्लासभर इतकं हे पानकम तयार करतोय. त्याकरता मी फक्त 1 हिरवी वेलची घेतलेली आहे आणि त्याचबरोबरीने आपल्याला फक्त 2 काळे मिरी घ्यायचे आहेत आणि हे मस्त असे ताजे ताजे आपल्याला खलबत्त्यामध्ये ठेचून घालायचे आहेत. वेलची ही आरोग्याच्या दृष्टीने थंड असते आणि पाचक म्हणून आणि एक छान असा फ्लेवर यावा म्हणून आपण 2 काळे मिरी इथे ठेचून घेतलेली आहेत. ही ताजी ताजी वेलची पूड आणि काळे मिरीची भरड आपण या मिश्रणामध्ये घालून घेणार आहोत. याच्याने मस्त असा या पानकमला फ्लेवर येतो. आता इथे मी साधारण एक अर्धा तासापूर्वी कोमट पाण्यात काही केशर भिजायला घातलं होतं. ते घातलेलं आहे. त्याच्याने मस्त असा स्वाद आणि रंग दोन्हीही आपल्या पानकमला येणार आहे. इथे थोडंसं आपल्याला आल्याचा रस घालायचा आहे. मी इथे किसलेलं हे आलं घेतलेलं आहे आणि गाळणीमध्ये असं थोडंसं आपण त्याला दाबून घेणार आहोत की जेणेकरून आल्याचा रस यामध्ये पडेल. आलं सुद्धा पाचक आहे आणि मस्त असा फ्लेवर या पानकमला येतो. उरलेलं ही जी भरड आहे ती चहामध्ये किंवा मग आलं लसूणची पेस्ट करू त्यामध्ये घातलेत तरीही चालेल. आणि थोडंसं ताजं ताजं जायफळ किसायचं, कारण गुळासोबत जायफळाचा स्वाद अप्रतिम लागतो. म्हणून थोडंसं जायफळ मी इथे घातलेलं आहे. आता कुठल्याही पदार्थाची चव मिठाशिवाय तर अपूर्णच, म्हणूनच अगदी चिमूटभर मीठ यामध्ये घातलं आहे आणि हे एकदा चांगलं असं तळापासून मिसळून घ्यायचं. हे आरोग्याच्या दृष्टीने खूप उत्तम आहे आणि अगदी तुम्ही रोज जरी सकाळी थोड्या प्रमाणात हे जर पानकम प्यायले ना तर शरीरातली बरीचशी उष्णता कमी होते. हे थंड पेय आहे किंवा तुम्ही अगदी फ्रीजमध्ये ठेवून सुद्धा हे पेय पिऊ शकता. यामध्ये नैवेद्यासाठी किंवा तुळशीचे सुद्धा तुळस खाणे हे बरेचसे फायदे आहेत. म्हणून आपण इथे तुळशीची पानं ही घातलेली आहेत. याचा सुद्धा मस्त असा फ्लेवर या पानकम मध्ये उतरतो. जर तुम्ही तुळशीची पानं चुरून जरी घातलीत ना तरीही चालेल. आता सगळ्यात शेवटी यामध्ये आणखीन एक महत्वाचा जिन्नस घालायचा आहे, ते म्हणजे कापूर. तर हा मी भीमसेनी कापूर घेतलेला आहे. साधारण चिमूटभर पूड होईल एवढी पूड आपण म्हणजे अगदी छोटासा खडा मी हा कापराचा घेतलेला होता आणि हे कापूर सुद्धा यामध्ये घालायचं. कापराचा सुवास आणि कापूर खाण्याचे बरेचसे फायदे आहेत. त्यामुळे थोडंसं तरी कापूर यामध्ये आवर्जून घाला. बरेच जण यामध्ये लिंबाचा रस सुद्धा मिसळतात, पण लिंबाचा रस मिसळणं हे पूर्णपणे ऐच्छिक आहे. पण या सगळ्या स्वादाबरोबर मला लिंबाचा रस नाही आवडत म्हणून आम्ही घालत नाही. हे आपलं पानकम नैवेद्यासाठी बनवून तयार झालेलं आहे. मस्त असा केशराचा स्वाद, तुळशीच्या पानांचा स्वाद, थोडासा कापराचा स्वाद, आलं, वेलची, जायफळ, अप्रतिम हे पानकम तयार होतं. प्रभू श्री रामचंद्रांना अतिशय आवडणाऱ्या पेयांपैकी आणि शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी हे पानकम खूप फायदेशीर आहे. येत्या रामनवमीला प्रभू श्री रामचंद्रांच्या नैवेद्यासाठी हे पानकम नक्की तयार करा आणि कमेंट मध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. अशा छान छान प्रमाणबद्ध पारंपरिक व नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. पुन्हा लवकरच भेटूया छानशा रेसिपीसह. धन्यवाद.